पंढरपूरचा विठ्ठल तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान. या देवाकडे ना उच्च नीच भेदभाव चालतो, ना लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेद चालतो. आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांच्या भेटीसाठी तो युगानुयुगे विटेवर उभा राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या आषाढी वारीनंतर स्वतः पांडुरंग पंढरपूर सोडून महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात येतात. होय, हे सत्य आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ताहराबाद येथे दरवर्षी प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या भक्ताच्या भेटीसाठी येतात. आता तुम्ही म्हणाल पुरावा काय, तर सांगतो. पुरावाही सांगतो. स्वतः पांडुरंग येथे येत असल्याचे जिवंत प्रमाण म्हणजे तिथला पाऊल घडी सोहळा. होय, स्वतः पांडुरंगाची पावले या देवळात दरवर्षी उमटतात. तुम्हा आम्हाला सर्वांना ती दिसतात. बरं, हे आत्तापासून होतंय असंही नाही. या पाऊल घडी सोहळ्याला तब्बल 300 वर्षांचा इतिहास आहे. कोण होते हे भक्त आणि काय आहे या पाऊल घडीचा रहस्यमय इतिहास, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहताय अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. हा इतिहास जोडलेला आहे संत कवी महिपती महाराज यांच्याशी. 1715 मध्ये ताहराबाद येथे जन्मलेले महिपती महाराज हे केवळ एक विठ्ठल भक्त नव्हते, तर ते वारकरी संप्रदायाचे आद्य चरित्रकार होते. त्यांचे वडील दादोपंत कांबळे हे गावचे कुलकर्णी होते. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी गावाचे कुलकर्णी म्हणून नोकरी सुरू केली. मुघल जहागीरदार ताहिर खान यांच्याकडे ते नोकरी करू लागले. ते अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते, पण त्यांच्या नशिबात नोकरी नाही तर देवाचा इतिहास लिहिले होते. एका आख्यायिकेनुसार एकदा महिपती महाराज आपल्या घरात विठ्ठलाची पूजा करत होते. त्याच वेळी मुघल अधिकाऱ्याचा हवालदार आला. त्याने अत्यंत उद्धटपणे आणि अरेरावी करत महिपती महाराजांना तात्काळ दरबारात हजर राहण्याचा हुकूम दिला. महिपती महाराजांनी पूजेत असल्याने थोडे थांबण्यास सांगितले, पण दूताने देवाचा आणि महाराजांचा अपमान केला. या प्रसंगाने महिपती महाराजांच्या मनाला तीव्र वेदना झाल्या. त्यांना जाणवले की ज्या शासकाच्या नोकरीमुळे माझ्या परमेश्वराच्या भक्तीत खंड पडत आहे, ती नोकरी काय कामाची. त्यांनी त्याच क्षणी दरबारात जाऊन गावाच्या हिशोबाची कागदपत्रे जमा केली. त्यांनी आपली लेखणी विठ्ठलाच्या चरणांवर ठेवली आणि नोकरी सोडून दिली. नोकरी सोडल्यानंतर संत तुकाराम महाराजांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि संतांची चरित्रे लिहिण्याची आज्ञा केली. महिपती महाराजांनी संपूर्ण भारताचा पायी प्रवास केला. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामांपासून ते कबीर, मीराबाई आणि तुलसीदासांपर्यंत शेकडो संतांचा इतिहास त्यांनी आपल्या लेखणीने अजरामर केला. त्यांनी लिहिलेले भक्तविजय, संतविजय, भक्ती लीलामृत आणि संत लीलामृत हे ग्रंथ आज वारकरी संप्रदायाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. महिपती महाराज दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे, पण वयाच्या 70व्या वर्षी वृद्धत्वामुळे आणि आजारपणामुळे त्यांना चालणे अशक्य झाले. आषाढी वारी सुटल्यामुळे ते विठ्ठलाच्या विरहाने व्याकुळ झाले. त्यांनी रडत रडत पांडुरंगाला एक आर्तपत्र लिहिले. देवा, माझा पाय थकला, मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, तूच मला भेटायला ये. भक्ताची ही हाक पंढरपूरच्या विठ्ठलाला ऐकू गेली. पांडुरंगाने स्वप्नात पत्ररूपानेच उत्तर दिले, भक्ता, तू येऊ शकत नाहीस तर काय झालं? मी स्वतः दरवर्षी आषाढ वद्य नवमी ते अमावास्या या 7 दिवसात तुझ्या भेटीसाठी ताहराबादला येईन आणि म्हणूनच ताहराबादला प्रति पंढरीचे महत्त्व प्राप्त झाले. विठ्ठलाने दिलेल्या याच वचनाची प्रचिती म्हणजेच पाऊल घडी सोहळा. गेल्या 236 वर्षांपासून आषाढ वद्य चतुर्दशीच्या पहाटे ताहराबादच्या मंदिरात एक अद्भुत विधी केला जातो. यावर्षीही बुधवारी हा सोहळा संपन्न झाला. सुमारे 500 ते 550 दिंड्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. आता हा पाऊलगडी सोहळा नेमका काय आहे हे समजून घ्या. दरवर्षी आषाढ वद्य चतुर्दशीच्या पहाटे ब्राह्म मुहूर्तावर गाभाऱ्यात एक कोरे पांढरे शुभ्र वस्त्र पसरले जाते. समोर ओले कुंकू ठेवले जाते. यानंतर गाभारा पूर्णपणे कुलूप बंद केला जातो. बाहेर हजारो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत वाट पाहतात. पहाटे 5 वाजता सर्वांसमोर गाभारा उघडला जातो. तेव्हा त्या पांढऱ्या वस्त्रावर कुंकवाच्या रंगात उमटलेली प्रत्यक्ष भगवान विठ्ठलाची पावले दिसतात. देव स्वतः तिथे चालत आल्याची ही अलौकिक अनुभूती डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. हा सोहळा आटोपल्यावर ते पाऊल खुणांचे वस्त्र देवस्थानच्या कोषागारात अत्यंत सुरक्षित जतन केले जाते आणि त्या कुंकवाचा प्रसाद भाविकांना वाटला जातो. भक्ती आणि श्रद्धेचा हा अनोखा संगम दरवर्षी ताहराबादच्या भूमीत पाहायला मिळतो. संत महिपती महाराजांची ही कथा आणि विठ्ठलाचा हा चमत्कार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि वारकरी संप्रदायाचा हा सुवर्ण इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.